ज्ञानदेव तुकाराम। पंढरनाथ भगवान के जय। मौली प्राणेश्वर महाराज की जय। जगतगुरु तुकाराम महाराज की जय। शांति ब्रह्म एकनाथ महाराज की जय। गोपाल कृष्ण भगवान की जय। प्रभु रामचंद्र भगवान की जय। पवन सुत हनुमान की जय। पार्वती पते शिव हर 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 महादेव। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त वासुदेव हरि। मूकं करोति वाचालं पंगुं लङ्घयते गिरिं यत्कृपातमहं वन्दे परमानन्दमाधवम्। वसुदेवं सुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुसाक्षात् परब्रह्म तस्मै श्रीगुरवे नमः। सर्वमङ्गलमाङ्गल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यम्बके गौरी नारायणी नमोस्तुते। या देवी सर्वभूतेषु शक्तिरूपेण संस्थिता नमस्तस्यै 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 नमो नमः। कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने नमः। प्रणतक्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः। मुक्ति कहे भगवान को मेरी मुक्ति बता। पड़े रहे ये ब्रज रज कन में मुक्ति मुक्त हो जाए। मुक्ति मुक्त हो जाए। श्री राधा मेरी स्वामिनी मैं तो श्री राधे जी को दास। जन्म जन्म मोको दीजिए श्री वृंदावन में वास। राधा तू बड़ भागिनी कौन तपस्या कीना। तीनों लोक के नाथ है तो तेरो अधीन। जय राधे श्री राधे। जय श्री कृष्ण बोलो जय राधे। जय राधे श्री राधे। जय श्री कृष्ण बोलो जय राधे। जय राधे श्री राधे। जय श्री कृष्ण बोलो जय 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 राधे। जय राधे श्री राधे। जय श्री कृष्ण बोलो जय राधे। जय राधे श्री राधे। जय श्री कृष्ण बोलो जय राधे। जय राधे श्री राधे। जय श्री कृष्ण बोलो जय राधे। राधे श्री राधे। जय श्री कृष्ण बोलो जय राधे। जय श्री कृष्ण बोलो जय राधे। जय राधे श्री राधे। जय राधे श्री राधे। ओम नमो भगवते वासुदेवाय। 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 ओम नमो
भगवते वासुदेवाय. कृष्णं नारायणं वन्दे, कृष्णं वन्दे व्रजप्रियं, कृष्णं द्वैपायनं वन्दे, कृष्णं वन्दे प्रथासुतं. सच्चिदानन्दरूपाय विश्वोत्पत्त्यादिहेतवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नुमः. यं प्रव्रजन्तमनुपेतमपेतकृत्यं द्वैपायनो विरहकातर आजुहाव. पुत्रेति तन्मयतया तरवोऽभिनेदुः तं सर्वभूतहृदयं मुनिमानतोऽस्मि. अज्ञानध्वान्तविद्वांसां कोटिसूर्यसमप्रभां सूताख्यायि कथासारं मम कर्णरसायनम्. चिन्तामणिर्लोकसुखं सुहृद्रोह स्वर्गसम्पदं प्रयच्छति गुरुप्रीतो वैकुण्ठं योगि दुर्लभम्. परीक्षिते कथा वक्तुं सभायां संस्थिते शुके सुधा कुम्भं गृहीत्वैव देवास्तत्र समागमन्. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव. हे नाथ नारायण हे नाथ नारायण गोविंद गोविंद गोविंद. आपण भागवतामध्ये म्हणजे भगवंतांच्या वेगवेगळ्या कथा पाहत आहोत. काली आपण त्या समंतक मण्याची कथा पाहिली. त्यामध्ये म्हणजे जे की सत्यभामेचे वडील सत्राजित राजा आणि त्याच्यानंतर म्हणजे त्याचाच चुलत भाऊ म्हणजे शतधन्वा आहे का नाही. म्हणजे दोघांनी म्हणजे शतधन्वा ही ठार झाला आणि सत्राजित ठार झालेला आहे. आणि असं ते समंतक मण्याचं कालचं आपण कथा पाहिली. आज आपण एका वेगळ्या कथेकडे जाणार आहोत. ती श्री कथा श्री शुकजी राजा परीक्षित महाराजांना सांगू लागलेली आहे. आपण पाहिलं मागे की लाक्षागृह म्हणजे सगळं जळाल्यावर म्हणजे की कौरवांना भेटण्यासाठी म्हणजे हस्तिनापूरला भेटण्यासाठी ते की भगवान कृष्ण म्हणजे बलरामदेव वगैरे गेलेले होते आणि ते त्यांना तिथे भेटून आले. परंतु भगवंतांना हेही माहित होतं की पांडवांच्या केसाला धक्काही लागलेला नाही. बघा आता पुढे ही कथा थोडी आणखीन पुढे चाललेली आहे. म्हणजे आता पांडवांना भेटण्यासाठी भगवंत आज म्हणजे गेलेले आहेत इंद्रप्रस्थाला. बघा तिथं म्हणजे बाकीची कथा याच्यामध्ये नाहीये पण इंद्रप्रस्थापर्यंत आता एक कथा आलेली आहे पांडवांची. बघा आणि सात्विकी यादव सगळे भगवंतासोबत आणि सगळेजण मिळून ते पांडवांना भेटण्यासाठी इंद्रप्रस्थाला गेलेले आहेत. बघा भगवान समोर आलेले पाहून सर्व वीर पांडव एकदम उठून उभे राहिले आणि त्यांना एवढा आनंद झाला जसं काही आपल्यामध्ये प्राणवायूचा संचार व्हावा. बघा आणि त्यामुळे आपण जिवंत व्हावं. जमाचा आनंद होतो पण तर तसा आनंद सगळ्या पांडवांना झालेला आहे. बघा वीर पांडवांनी बघा भगवान श्रीकृष्णांना आलिंगन दिलेलं आहे आणि जेव्हा भगवंतांना आलिंगन दिलं तेव्हा त्यांचे पापे धुवून निघाले आणि भगवंताचं बघा म्हणजे भगवंताकडे पाहिलं की त्यांना एकदम म्हणजे प्रसन्न वाटू लागलं आणि कृष्णाने युधिष्ठिर भीमसेनांना म्हणजे वंदन केलं. अर्जुनाला आलिंगन दिलं भगवंताने
नकुल आणि सहदेवाने देखील भगवंतांना वंदन केलेलं आहे. बघा जेव्हा भगवंताला एक श्रेष्ठ सिंहासन दिला बसण्यासाठी आणि भगवान त्यावर विराजमान झाले, तेव्हाच बघा सर्वांग सुंदरी द्रौपदी त्या ठिकाणी आलेली आहे. बघा लाजत लाजत ते भगवंताजवळ आली आणि तिने भगवंतांना म्हणजे साष्टांग दंडवत तिने भगवंतांना घातलेला आहे. बघा ते पांडवांनी देखील वीर सात्यकीचा सुद्धा सत्कार केला, त्यांना सात्यकीला सुद्धा वंदन केलेलं आहे आणि त्याला दुसऱ्या आसनावर त्याला बसवलेलं आहे. जे सोबत यादव होते ते यादव आहे, सगळ्या यादवांचा सत्कार त्यांनी केला आणि सर्वांना बसण्यासाठी आसनं दिलेली आहेत. आणि यानंतर मग भगवंत आता कुंती जवळ गेले. कुंती म्हणजे भगवंतांची आत्या. भगवंत तिच्या जवळ गेले, भगवंताने तिला वंदन केलं. मग तेव्हा अत्यंत स्नेहाने बघा भगवंताला तिने आपल्या हृदयाशी धरलेलं आहे. त्याला एवढा आनंद झाला, तिच्या डोळ्यावरती आनंदाचे अश्रू वाहू लागले आणि ते मग आपल्या कृष्णाला आपल्या बांधवांची चौकशी करू लागली, कसे आहेत माझे भाऊ वगैरे, सगळे विचार वगैरे सगळे खुशाली वगैरे विचारलेले आहेत. परंतु प्रेमविवाह झाल्यामुळे कुंतीचा गळा दाटून आलेला होता, डोळ्यात अश्रू वाहत होते. कारण भगवंतांनी तिला विचारल्यावर तिला आपले पुष्कळ क्लेश आठवले बघा. आणि त्या क्लेशामध्ये सुद्धा बघा त्या क्लेशाचा अंत करण्यासाठी ती मनोमन भगवंतांना प्रार्थना करत असायची. बघा म्हणत हे श्रीकृष्णा, आणि बघ म्हणे तूच आमचा म्हणजे कैवार आहे, तूच आमचं सगळं काही आहे. त्यामुळे तू आज जो तुम्हाला खुशाली विचारत आहेस ना, तर त्याबद्दल मला म्हणजे खूप आनंद वाटू लागलेला आहे. बघा त्याच वेळी जेव्हा तू विचारलंस तेव्हा हे लक्षात आलं की आम्हाला म्हणजे आमच्याकडे तुझं लक्ष आहे, म्हणजे आम्हा अनाथांचा देखील तू नाथ आहेस. म्हणजे जेव्हा आम्हाला कुणी नाथ आहे म्हणजेच आता आम्ही सनाथ झालेलो आहोत. तू संपूर्ण विश्वाचा हित करणार आहेस. आत्मा आहे तुझ्याजवळ, आप पर असा कोणताच भाव तुझ्याकडे, दुजा भाव असा कोणताच नाहीये. असे असून सुद्धा जे तुझे सदैव स्मरण करतात त्यांच्या हृदयामध्ये तू निरंतर राहतोस आणि त्यामुळे त्यांचे होणारे क्लेश देखील मिटून जातात. मग या युधिष्ठिर पुन्हा सगळेजण बसलेले आहेत. युधिष्ठिर भगवंतांना म्हणाला, हे सर्वेश्वर श्रीकृष्णा, आम्ही कोणते पुण्य केले होते कळत नाही, कारण साक्षात आपलं दर्शन होणं म्हणजे हा एक पुण्याचंच लक्षण आहे. आणि म्हणजे आमच्यासारख्या सामान्यांना तुम्ही दर्शन दिलेच प्रभू, तर म्हणजे तुमच्यामुळे आम्ही खूप मोठे झालो. आणि युधिष्ठिराने काय केलं, हात जोडले आणि भगवंतांना काही दिवस राहण्याची त्या ठिकाणी विनंती केली. मग तेव्हा बघा म्हणजे त्यांच्या विनंतीला मान देऊन भगवंत त्या ठिकाणी 4 महिने राहिले इंद्रप्रस्थाला. तेव्हा 4 महिने तिथला आनंद घेतला भगवंताने. बघा आणि एकदा असंच वीर अर्जुनाला काय वाटलं, त्याला म्हणे दोघं मित्र म्हणजेच वीर अर्जुन आणि भगवंत त्यांनी आपला रथ जुंपलेला आहे आणि दोघांनी आपले धनुष्य घेतलेलं आहे. रथावर बसून दोघही बघा निघालेले आहेत जंगलाकडे शिकारीसाठी. पण तेथे त्यांनी पाहिले की बरेच प्राणी, वाघ, डुकरे, रेडे, काळवीट वगैरे असे भरपूर प्राणी त्यांनी आपल्या बाणांनी मारले. आणि त्यापैकी बघा पवित्र पशु पर्वका आलेला पाहून सेवकाने काय केलं, राज युधिष्ठिराकडे ते नेले. इकडे अर्जुन शिकार करून जमल्यामुळे सत्रात तहान लागली अर्जुनाला आणि मग तो यमुनेवर गेला. बघा श्रीकृष्ण आणि अर्जुन हे दोघेही म्हणजे महारथी ते यमुनेवर गेले. तिथं हातपाय धुतले, स्वच्छ पाणी वगैरे प्याले आणि इतक्यामध्ये त्यांना काय झालं, तेथे एक सुंदर कन्या तपश्चर्या करत होती. बघा ती त्यांनी पाहिली आणि म्हणजे ती अत्यंत सुंदर होती दिसायला वगैरे. मग भगवंताने काय केलं, आपल्या मित्राला म्हणजे अर्जुनाला त्या कन्येकडे पाठवले विचारपूस करण्यासाठी. मग अर्जुन तिच्या जवळ गेला आणि विचारलं की हे सुंदरी, तू आहेस तरी कोण, तू कोणाची कन्या आहेस, कुठून आलेली आहेस आणि येथे तू काय करू इच्छितेस. मला वाटते की तू म्हणजे पतीसाठी तपश्चर्या करत असावीस. मग कल्याणी तू आहेस तरी कोण, तुझा वृत्तांत सांग. मग तेव्हा ते सांगू लागली, मी सूर्यदेवाची कन्या आहे, सर्वश्रेष्ठ वर देणारे भगवान विष्णूच मला पती म्हणून मिळावेत म्हणून या ठिकाणी कठोर तपश्चर्या करत आहे. बघा पुन्हा सांगू लागली, हे वीर अर्जुना, म्हणजे लक्ष्मीचे आश्रयस्थान असणारे ते भगवंत म्हणजे मला वरतील का, कारण ते सर्व जगाचे स्वामी आहेत आणि असं सगळ्या जगाचे स्वामी असलेले
ते भगवान मुकुंद माझ्यावर प्रसन्न होत हाच मला तुम्ही आशीर्वाद द्या. पुन्हा सांगितलं की माझं नाव कालिंदी आहे. माझ्या पित्याच्या यमुनेच्या पाण्यात बांधलेल्या भवनात मी राहते. भगवंतीच्या पित्याने काय केलं तर यमुनेच्या पाण्यामध्ये एक भवन निर्माण केलं होतं आणि त्या भवनामध्ये एक कालिंदी राहते. बघा म्हणजे भगवंताचे दर्शन होईपर्यंत मी आता इथेच राहणार आहे, इथून मी आता कुठेच जाणार नाही. अर्जुनाने बघा अर्जुनाने सगळं तिचा म्हणजे वृत्तांत ऐकला आणि परत आपल्या मित्राकडे भगवंताकडे गेला आणि सर्व वृत्तांत त्यांनी कथन केला. बघा आता जेव्हा हे कथन केला कृष्णांना वृत्तांत अर्जुनाने, परंतु भगवंतांना हा वृत्तांत अगोदरच माहिती होता आणि मग त्यांनी काय केलं कालिंदीला रथात बसून त्या धर्मराजाकडे आणले, कुठे युधिष्ठिराकडे. मग यानंतर पांडवांच्या विनंतीवरून काय केलं पुन्हा म्हणजे विश्वकर्माकडून भगवंताने काय केलं पांडवांना राहण्यासाठी एक अद्भुत नगर त्या ठिकाणी करून घेतला. बघा आणि बघा आनंद देण्यासाठी पांडवांनी पुन्हा काही दिवस तिथे राहिले आणि खांडवन देखील त्या देण्यासाठी म्हणजे विनंती केली आहे अग्निदेवाला. मग अग्निदेवाने काय केलं त्याला खांडवन देऊन टाकलं. परंतु अर्जुनाचा पराक्रम पाहून अर्जुनाला एक गांडीव धनुष्य दिलं, 4 पांढरे घोडे, एक रथ आणि अक्षय बाणांची 2 भाते. बघा आणि एक कवच देखील अर्जुनाला त्यांनी प्रसन्न होऊन देऊन टाकलेलं आहे. मग आता खांडवन बघा जळत असताना काय झालं मैदानवाला त्याने अग्नीपासून वाचवलं अर्जुनाने. मग म्हणून त्याने काय केलं अर्जुनाशी मैत्री केली त्या मैदानवाने आणि त्यामुळे त्याच्यासाठी एक उत्तम सभागृह असं बांधण्यात आलं. बघा त्याच सभागृहामध्ये म्हणजे जेव्हा दुर्योधन गेला होता ना मग त्याला जिथं पाणी असेल तिथं जमीन दिसायची आणि जिथं जमीन असेल तिथं पाणी दिसायचं.